तर पंजाबमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होतंय। 117 जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। हे मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत। संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। मथुरामध्ये भाजप उमेदवारासाठी हेमा मालिनी प्रचार सभा घेत होत्या। नेमक्या त्याच सभेत भल्या मोठ्या गर्दीतून वाट काढत एक मद्यपी थेट हेमा मालिनी भाषण देत असलेल्या मंचावर चढला। या मद्यपीला आवरताना सगळ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र काही केल्या हा मद्यपी मंचावरून हटायलाच तयार नव्हता। अखेर कसंबसं त्याला खाली उतरवण्यात यश आलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। मराठी मुलांना दिल्लीत झालेल्या मारहाणी प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिलेत। पीडित मुला-मुलींची स्वतः रिजिजू यांनी भेट घेतली। सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी रिजिजूंकडे कारवाईची मागणी केली होती। यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांची भेट घेतली। तसंच रेल्वेत मराठी मुलांच्या भरतीसंदर्भात यावेळी त्यांच्याशी चर्चाही केली। झी 24 तासनं ही बातमी लावून धरल्यानंतर या मुलांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू झालेत। चेन्नईच्या कामराजर बंदरानजीक 2 जहाजात टक्कर होऊन झालेल्या तेल गळतीनंतर तवंग हटवण्याचं काम सलग 7व्या दिवशीही सुरू होतं। जवळपास 700 कर्मचारी या कामात गुंतले असल्याची माहिती कोस्टगार्डकडून देण्यात आली आहे। या गळतीमुळे 24.6 किलोमीटर इतक्या लांबीची किनारपट्टी प्रदूषित झाली आहे। या तेल गळतीचा फटका समुद्रातील जैवविविधतेला बसला असून स्थानिक मच्छीमारांना याचा जोरदार फटका बसलाय। दरम्यान उद्यापर्यंत सर्व तवंग साफ केला जाईल अशी माहिती तटरक्षक दलानं दिली आहे। राज्यातल्या 10 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली। शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं। सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही सर्वच पक्षांकडून तिकीट दिलं गेलं। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 10च्या 10 महापालिकांमध्ये हाणामारीला उधाण आलं। प्रत्येक शहरात इच्छुक आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातला वाद टोकाला गेलेलाच पाहायला मिळाला। भाजपच्या ठाण्यातल्या इच्छुकांच्या नाराजीला हिंसक वळण लागलं। वागळे इस्टेटमधल्या नाराजांची खोपट कार्यालयाबाहेर जोरदार हाणामारी झाली आहे। यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झालाय। वॉर्ड क्रमांक 18 म्हणजे वागळे इस्टेट परिसरच्या इच्छुकांमध्ये तणाव वाढत होता। यामध्ये संजय घाडीगावकर समर्थक आणि विरोधकांमध्ये हा वाद झाला। तिकडे ठाण्यातल्याच नौपाड्यात भाजपच्या इच्छुक महिला उमेदवार विशाखा कणकोशे यांनी खोपटच्या मध्यवर्ती कार्यालयात रवींद्र चव्हाण आणि संदीप लेले यांच्या गोपनीय बैठकीत गोंधळ घातला। भाजपनं पैसे घेऊन तिकीट दिल्याचा त्यांनी आरोप केलाय। नाशिक महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भाजपात उमेदवारीवरून महाभारत घडलं। शहराध्यक्ष आमदार सानप यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। संतप्त कार्यकर्त्यांचा अवतार बघत असलेल्या सानप यांनी तातडीने कार्यालय सोडलं। उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी गरिबांना आणि निष्ठावानांना न्याय मिळत नसल्याचे आरोप त्यावेळी केले आहेत। भाजपची उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी चक्क आता पक्षाच्या विरोधातच आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पक्षानं आश्वासन देऊनही उमेदवारी दिली नसल्याचं सांगत त्यांनी पक्ष कार्यालयासमोर उपोषण केलं। कोथरूड प्रभागातील कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी हे आपल्या कुटुंबियांसह उपोषणाला बसले। त्याचप्रमाणे इतर प्रभागातील इच्छुकही या आंदोलनात सहभागी झाले। भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षांतरानं कळस गाठला। राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं। राष्ट्रवादीकडून भोसलेंसह सतीश म्हस्के, विजया कापरे आणि शिवलाल भोसले या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आलेली नाही। शिवलाल भोसले शेवटच्या क्षणी शिवसेनेत गेले। मुंबईमध्ये भाजप रिपब्लिकन महायुतीचा तिढा अखेर सुटलाय। भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम अशी ही महायुती आहे। 227 जागांपैकी भाजप 192, आरपीआय 25, रासप 6 तर शिवसंग्राम 4 जागा लढणार आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद झाली। यामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे। भाजपने आतापर्यंत 120 मराठी तर 72 अन्य भाषिक मुंबईकरांना उमेदवारी दिली आहे। 192 पैकी 89 उमेदवार पदवीधर आहेत।
नागपूरमध्येही भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे। भाजपचे उमेदवार यादी जाहीर करायला बराच वेळ लागला। नागपूर प्रभाग 22 मधून श्रीकांत आगलावे यांना तिकीट नाकारण्यात आलंय आणि त्याचाच निषेध म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। नागपूरमध्ये विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतायत। नागपूरमध्ये नितीन गडकरींसमोर महिला कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांनाच घेराव घातलाय। चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरींसमोर या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। प्रभाग क्रमांक 31 मध्ये मंगला म्हस्के यांना उमेदवारी न देता तांबडे या महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली। नागपूरच्या उमेदवारी यादीवर घराणेशाहीची छाप दिसून येते। आमदार परिणय फुके यांच्या लहान बंधूंना प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपतर्फे तिकीट देण्यात आलंय। संकेत फुके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। संकेत फुके हे भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांचे लहान बंधू आहेत, तर आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी सुजाता राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीतर्फे सुजाता गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून राडा झाला। शहराध्यक्ष पक्षनिरीक्षक यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली। बंडखोरी आणि वाद टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून एबी फॉर्मचं थेट वाटप करण्याचं धोरण सगळेच पक्ष अवलंबताना दिसले। अमरावती काँग्रेसनंही तीच रणनीती अवलंबली। गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात निवडणूक उमेदवार असलेले मकरंद अनासपुरे निवडणूक अर्ज भरताना 1-2 रुपयांचे चिल्लर भरताना दाखवलंय। अगदी त्याचप्रमाणे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या विश्वनाथ घनकुरे यांनी आपली अनामत रक्कम म्हणून चक्क 1-2 आणि 5 रुपयांची चिल्लर जमा करून अर्ज भरला। केवळ राजकारणात एक स्टंट करायचा म्हणून निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळ घेतला। त्यांनी दिलेल्या 2,500च्या चिल्लरमुळे मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं। 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मराठी सारस्वतांचा हा सोहळा सुरू झाला। हबप सावळाराम महाराज महात्रे क्रीडा संकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर 90वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलंय। साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठांमुळे मराठी भाषा समृद्ध होत असल्याचं सांगतानाच मराठी शाळा वाचवायच्या असतील तर 21व्या शतकातलं तंत्रज्ञान आणलं पाहिजे असं आग्रही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं। डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे, पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला तो काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा। 27 गावच्या नगरपालिकेचं आश्वासन न पाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले। काटीनाका इथे निदर्शनं करण्यात आली। साहित्य संमेलनाआधी 27 गावांबाबत निर्णय घ्यावा अशी संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी केली होती। पदवीधर निवडणुका लागल्यानं नाशिक जिल्ह्यात सध्या ड्राय डे जाहीर झालाय। या पार्श्वभूमीवर शहरात वाघाडी परिसरात सुरू असलेल्या दारूच्या दुकानावर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा साठा जप्त केला। या परिसरात नेहमीच अवैध उत्पादन होत असल्याच्या तक्रारी असतात। पोलिसांचे सातत्याने पडणारे छापे होत असताना या भागात पुन्हा दारू मिळून आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।